काय रे, काहून रागा का पाहिली? तुमचा फोन कुठे? मा फोन असेल घरात कुठेतरी. काय झालं? नाही तुम्हाला म्हणजे राजकारणाबरोबरच आता हे मथारपंची तुम्हाला चांगले धंदे सुद्धा लागले. तोंड सांभाळून बोल जरा. आलं का लक्षात? काय धंदे सुद्धा लागले? काय केलं मी? तुमच्या फोनवर 4-5 फोन येऊन गेले. बर मग? अरे मी एवढा महागाचा फोन घेतला म्हणल्यावर 4-5 फोन येणारच. आणि 4-5 फोनाचं काय सांगायला लागले? दिवसातून मला 500, 200, 400, 500 फोन येतात. एक रिस्पेक्टेड सरपंच आहे म्हणलं गावचा, मी इज्जतदार माणूस आहे समजलं का? 4 लोकात माझं नाव निघते. कोणाच्या घरी भानगडी असले तर मला मिटवाय नेतात. हां, तू म्हणते की लाच सोडले का आणि हे धंदे करायले का आणि काय न करायले का? मथारपंच तुम्हाला तुला झालं का? एका रेड्यात मुस्काळ फोडील. हां, वा 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 वा, उलटा चोर कोतवाल कुडाटे यालाच म्हणतात. अरे उलटा चोर कोतवाल कुडाटे म्हणजे? अरे फोन घेतला म्हणल्यावर त्याच्यात सिम कार्ड टाकलं म्हणल्यावर लोकल नंबर दिले म्हणल्यावर फोन येणारच आहे का नाही? हा, त्याच्यात चोर आणि कोतवालाचा काय संबंध आला? नाही पण मी म्हणतो तुम्हाला मथारपंच हे धंदे शोभत नाहीत. हा नाही, मथारपंच जरा चांगले राहा माणसानं. इला कसं करावं गड्या? हा, मला कसं नका करू. हां, तुम्ही जरा एकदा आरशात पहा. आपलं वय काय, आपण काय करायलो काय. हां, 100% केस पांढरे झाले म्हणले. मिशाला काळा कुरकुट रंग लावला आणि केसाला काळा कुरकुट रंग लावला म्हणजे माणूस जवान होत नसते. आलं का लक्षात? आता तुमचं वय 50-55च्या वर आहे. हां, आणि या वयात तुम्हाला असे धंदे शोभत नाहीत. तू आता का सांगतंय का कसं करतंय? काय धंदे केले म्या? मला एक सांगा, की हेमा कोण आहे? अहो ती आपली हेमा मालिनी, धर्मेंद्रची बायको नाही का हेमा? हेमा मालिनी ती चित्रपटात काम करते, ती टांगेवाली ती. हां, ती धन्नो 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 ती हेमा आहे. हेमा मालिनी तुला माहीत नाही का? जुने चित्रपट पाहत नाही का तू? असं ती हिरोईन हेमा आहे का? हो, ती हिरोईनच हेमा. मग त्या हेमाचा तुम्हाला 4-5 खेप फोन येऊन गेला. माझ्या हेमा मालिनीचा फोन मला कशाला आला? हां, कमाल वाटायला. हेमा मालिनीने मला केव्हा फोन केला? मला काय माहिती तुम्हाला हेमा मालिनी फोन कशाला केला? हां, त्याच्यावर 4-5 मिस कॉल पडलेले आहेत आणि हेमा नाव आहे त्याच्यावर, हेमा. म्हणून म्हणलं तुम्हाला मथारपंचे असे धंदे शोभत नाही. तर हां, देवदेव करायचं वय आहे, देवळात जायचं वय आहे, अभंग म्हणायचं वय आहे, हरिपाठ म्हणायचं वय आहे, कीर्तनात बसायचं वय आहे. काही असे धंदे करायचं वय आहे तुमचं. हां, लेकरं बाळ लग्नाला आले आणि तुमची आता मला बोलायला लावू नका तुम्ही जास्त. बरं, या वयात आता तुम्हाला सोडून माहेराला जाता येत नाही. लोक म्हणतील काय झालं काय झालं. हां, सरपंचाचं बाई सांगितलं पुढं, सरपंचाचं बाई सांगितलं पुढं. कौशे, तू जरा आज जास्तच बोलायली बरं. हां, तोंडाला आवार घाल जरा तू जरा जास्तच बोलायली. तू जास्त बोलायली म्हणजे माझ्या फोनवर जर एखाद्या माणसाचा फोन आला तर तुम्हाला बरं वाटेल का? सांगा, बरं वाटेल का तुम्हाला? मग तुमच्या फोनवर बाईचा फोन कसा काय येतो? हां, अगं हेमाचा फोन आलता ना. लाज नसल्यासारखे दातकाड काढू नका. हां, हेमाचा फोन आलता ना. सरपंच आहे तुम्ही? नाही, लोकांचे न्यावनिवाडे करता, कोणाचे भांडणं मिटवता, कोणाची बायको सोडून गेली त्याला आणता, कोणाची फारकती रुकवता, गोरगरिबाच्या लग्नात मदत करता. नाही, तुम्ही गावचा विकास करता म्हणे. मग घरचाच विकास तुम्हाला होई नका? हां, स्वतः जरा आरशात पहा जरा, आपण काय करायलो काय नाही करायलो. अव येडे ते, अव येडे गेडे म्हणून काय मला? त्या काळची 10वी शिकलेली म्हणलं मी. काय एवढी येडी नाही तुम्ही समजता तसं. आलं का लक्षात? आपल्याला वाटलं बाई जाऊ द्या, नवरा राजकारण करायला, आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागं हां, 100 माणसं आली ते चहा पाणी, कोणाला नाश्ता पाणी, घरात किरकिर कुरकुर. हां, इतक्या लोकांचं करणं, घरचं सांभाळणं, मागं पुढं वावरातलं पाहणं. आणि तुमच्या संसारात इतकं सगळं बलिदान देऊन तुम्ही काय शेवटी मला त्याचं काय फळ दिलं? अहो जरा ऐक ना, मी तुमचं एक शब्दही आता ऐकणार नाही. हां, मी माय कपडे गुंडाळणार आणि मी सरळ आता माझ्या माहेराला निघून जाणार. माया बापाले, माझ्या भावाले मी काय जड नाही. आलं का लक्षात? हां, कोणी एका कोपऱ्यात राहून जिंदगीभर खाईल. आता जिंदगी राहिलीच किती म्हणा. तुम्ही बसा ते हेमा करत आता. हां, तुला माहिती आहे का हेमा कोण? हेमा बाई आहे 100%. हां, आणि कोण येईन काय येईन त्याचं मला काहीच घेणं नाही. आपला आहे का सबला आहे, तिला कोण नाही, अनाथ आहे का तिला नवऱ्यानं टाकून दिलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हां, मी चालली म्हणजे चालली माहेराले. अहो येडे, तू माझ्या मोबाईलवर 4-5 मिस कॉल पाहिले का नाही हेमाचे? तुला माहिती आहे का हेमा कोण? हेमा म्हणजे हेडमास्टर. हेडमास्टरचा शॉर्ट फॉर्म मी हेमा नावाने सेव्ह केलेला आहे, ते नंबर. नाही, हां, अरे ते काय झालं,
आपल्या शाळेच्या 2-4 रूम थोड्या खराब झाल्या, म्हणजे पडाई झाल्या खोल्या. हां, म्हणून ते आम्ही प्रस्ताव दाखल केला होता की आपल्या शाळेला नवीन इमारत भेटावं. हां, त्याच्यासाठी मग उठलं की सुटलं हेडमास्तर साहेबासोबत माझं काम पडत आहे. हां, मग इंग्रजीत काय तेवढं आपल्याला ते म्हणजे जमत नाही, म्हणून मग त्याचा नंबर हेमा म्हणजे हेड मास्तर असा मी सेव्ह केला. आज सकाळी ते तालुक्याचे साहेब येणार होते आपली शाळा पाहण्यासाठी. हां, त्याच्यासाठी मग ते हेडमास्तर साहेबांनी 4-5 फोन केले असतील. पागल बाई कुठली. खरं नाही, मला मनातल्या मनात वाटलंच होतं मानवरा तसा नाही, पण म्हणलं काय सांगा. अहो येडे, तरुणपणात मी अशी भिकमागी धंदे केले नाही आणि म्हातारपणात करू का आता? कोणा बायाचे नंबर सेव्ह करू का म्हातारपणात? जराशं तरी तुला वाटलं पाहिजे, जरासं तरी काहीतरी. नाही चुकलंच मा, हो चुकलंच, खरंच चुकलं. बरं आता एक काम कर, आता काय करू, त्या हेमाचा फोन आला की मला आणून दे.